मुंबई महापालिका निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे। 15 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी पालिका सज्ज झाली आहे। मुंबई पालिका क्षेत्रात एकूण 10,231 मतदान केंद्र असणार आहे। याच्या तयारीला आता वेग आलेला आहे। ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिल्यानं टीका केली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकर कुटुंबातील 2 महिलांना तिकीट दिलं, त्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त करत जोरदार समाचार घेतला। ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला बांध नाही पण गुण लागला। ज्या भारतीय जनता पार्टी सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांनी संघ केलेला आहे, घरोबा केलेला आहे, त्या भाजपामध्ये मुळात सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचारी, तडीपार, बलात्कारी, गुंड, गुन्हेगार आलेले आहेत। त्यामुळे जर भाजप आपल्या सोबत असेल तर आपण गुन्हेगारांना सुद्धा निवडून आणू शकतो, कारण साम दाम दंडभेद ईव्हीएम सगळ्या स्वायत्त यंत्रणा आपल्या हाताशी आहेत। इथे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो निश्चितपणे निषेधार्ह आहे। अजित पवार गटाच्या लोकांनी ज्यांना तिकीटं दिली त्यातले पहिलं म्हणजे आपण आंदेकर म्हणू की त्यांच्या दोन महिलांना तिकीट दिली जी जेलमध्ये, तर जेलमधून या सगळ्या गोष्टी ते नागरिकांसाठी कशा करणार आहेत। त्यानंतर बापू नायर असो किंवा गजा मारणेची पत्नी असो, ही सगळी गुंड माणसं या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वच्छता, गटर साफ करणं, पाणी पुरवठा करणं, या सगळ्या गोष्टी करणार आहेत का? आता आपण अजित पवार गटच नाही तर भाजपनी सुद्धा आताच्या घटकेला ज्या चोरगेंच्या पत्नींना तिकीट दिले त्यांच्यावर खंडणी काय, गोळीबार काय, असंख्य असे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, अशा लोकांना आपण जर सांगितलं की तुम्ही पाणी पुरवठा करा, तुम्ही स्वच्छता ठेवा, पायाभूत सुविधा द्या, देणं शक्य तरी आहे का? तर हे राजकारणात चाललंय काय, राजकारणात चाललंय काय आणि हे कधी भानावर येणार? तर अंधेरीत मनसेला धक्का बसलाय। रोहन सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मनसेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रोहन सावंत यांनी हा प्रवेश केलेला आहे। प्रभाग क्रमांक 75 मधून निवडणूक लढण्यासाठी रोहन सावंत इच्छुक होते। तर कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। प्रभाग क्रमांक 24 मधून 3 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत। रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी बिनविरोध विजयी झाले। तिन्ही नगरसेवकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनंदन केलं। तर अहिल्यानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनं देखील खातं उघडलंय। कुमार वाकळे यांनी प्रभाग क्रमांक 8D मधून बिनविरोध निवड त्यांची झालेली आहे। वाकळेंविरोधात एकच अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल होता, मात्र कोलतेंनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। आता हे निवडणूक बिनविरोध होण्यामागं जे संग्राम भाईंच्या माध्यमातून प्रभागामध्ये जे विकास कामं केली आणि या विकास कामाच्या वर प्रभागातील नागरिकांनी भरोसा ठेवला आणि मला पुन्हा एकदा नागरिकांची सेवा करण्याची संधी या सगळ्या नागरिकांनी, माझ्या नातेवाईकांनी, हितचिंतकांनी, मित्रांनी व या अहिल्यानगर शहरातील सर्व संग्राम भाईंच्या व माझ्या हितचिंतकांनी दिली आहे। त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। हो, आज आता सगळ्यात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खातं या ठिकाणी खोललं आहे आणि असे बरेच नगरसेवक म्हणजे नगर शहरामध्ये, या अहिल्यानगर शहरामध्ये सर्वात जास्त नगरसेवक संग्राम भाया आणि सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून निवडून येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।